नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जानेवारी 2026 मासिक राशीफलात। आज आपण पाहणार आहोत धनु राशीसाठी या महिन्यातील ग्रहांचे परिणाम। हे परिणाम करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, प्रेम, आरोग्य, विद्यार्थ्यांसाठी शुभ अंक, शुभ दिशा, शुभ रंग, ग्रह उपाय काय सांगणार आहे तुमच्यासाठी याची डिटेल्स मध्ये माहिती आपण घेऊयात। आता आपण जाणून घेऊया तुमच्या ग्रहस्थितीबाबत। गुरु आपल्या नोकरी, व्यवसायात भावात आहे, नवीन संधी किंवा आरोग्य किंवा आर्थिक प्रगती घेऊन येतोय। शनी 7व्या भावात स्थिर, संबंध किंवा पार्टनरशी निर्णय घेताना स्थिर आहे। राहू 5व्या भावात क्रिएटिव्ह किंवा मुलांशी संबंधित निर्णय हा जाणून देतो आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर किंवा व्यवसायाबाबत। महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुन्या प्रोजेक्टमध्ये समाधान मिळेल। व्यवसाय करण्यासाठी पर्यटन, ऑनलाईन मार्केटिंग, डिजिटल सेवा फायद्याची ठरू शकते। पार्टनरशिपसाठी या महिन्यात तेवढे फायदेशीर निर्णय तुम्हाला मिळणार नाही आहे। आता आपण जाणून घेऊया तुमची आर्थिक स्थिती। 5 ते 12 तारीख इन्कम मिळण्याची शक्यता आहे, परंतु या महिन्यात पैसा खर्च करण्यावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचं आहे, कारण हा महिना तुम्हाला प्रेशर आणि ऋण देऊ शकतो। त्यामुळे या महिन्यामध्ये खर्च यावरती नियंत्रण असणे फार गरजेचं आहे। आता आपण जाणून घेऊया तुमचं नातेसंबंध किंवा प्रेम संदर्भात। विवाहितांना 10 ते 18 तारखेत जोडीदारांचा चांगला सपोर्ट मिळेल। सिंगल लोकांसाठी 6 ते 14 तारखेदरम्यान नवीन फ्रेंडशिप होऊ शकते, जी तुमची दीर्घकाळ टिकणारी फ्रेंडशिप मध्ये कन्वर्ट होऊ शकते। आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत। धनु राशीसाठी जानेवारीत पोटाचे खोकला, हाड, स्नायू दुखणे, डोकेदुखी याकडे त्रास होऊ शकतात, म्हणून प्राणायाम करणे फार गरजेचे आहे। आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी। 10 ते 20 तारखेत अभ्यास लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। स्पर्धा परीक्षा, प्रोजेक्ट, इंटरव्ह्यू, प्रगतीसाठी चांगली ही दिशा हा महिना तुम्हाला दाखवू शकतो, म्हणून याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी शुभ रंग, अंक आणि दिशा। तुमच्यासाठी लकी कलर जो असणार आहे तो निळा किंवा पिवळा असणार आहे। लकी नंबर जो आहे तो 3 किंवा 7 असणार आहे। तुमच्यासाठी लकी जी दिशा असणार आहे ती वेस्ट असणार आहे, म्हणजे पश्चिम दिशा असणार आहे। आता आपण ग्रहानुसार उपाय जाणून घेऊया। गुरुवारी तुम्हाला रोज पिवळ्या चंदनाचा टिळा लावायला हवा। मंदिरात यथाशक्ती दान करायला हवं। ओम गुरवे नमः या मंत्राचा रोज 108 वेळा मंत्र जप करायला हवा। गायीचं दर्शन घ्यायला हवं आणि कासवाला कणकेचे गोळे करून खायला द्यायला हवेत। हे संपूर्ण उपाय होते तुमच्या राशीप्रमाणे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची राशी कुठली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपणास तुमची राशी माहिती नसल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ आणि आपलं पूर्ण नाव पाठवू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला मोफतमध्ये तुमची राशी कळवू। श्री स्वामी समर्थ।